उद्यापासून पितृपक्ष प्रारंभ होत आहेत. करा ह्या नियमांचे पालन. हिंदू धर्मात पितृपक्षाला मोठे महत्त्व आहे. आपल्या पितरांना किंवा पूर्वजांना श्राद्ध टाकून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हिंदू कालगणनेनुसार वर्षातून एक पंधरवडा पितृपक्ष म्हणून मानला गेला आहे. हिंदू कालगणनेनुसार भाद्रपद पौर्णिमेपासून ते अमावस्याचा काळ हा पितृपक्ष म्हणून गणला जातो. या काळात लोक आपल्या पितरांना श्राद्ध घालतात. या वर्षी भाद्रपद पौर्णिमा 18 सप्टेंबरला आली आहे. त्यामुळे 18 सप्टेंबर पासून पितृपक्षाला प्रारंभ होत आहेत. 2 ऑक्टोबर पर्यंत सर्व पितरी अमावस्याला पितृपक्ष समाप्त होईल. पितृपक्षाच्या काळात लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांची पूजा करतात. त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते. हिंदू धर्मात श्राद्धाला विशेष महत्त्व आहे. श्राद्ध म्हणजे भक्तिभावाने केलेला विधी ज्यामुळे पितरांना समाधान मिळते. असे म्हटले जाते की पितृपक्षादरम्यान सर्व पूर्वज पृथ्वीच्या जगात राहतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात. पितृपक्षादरम्यान पूर्वज त्यांच्या मुलांना त्यांच्यासाठी श्राद्ध तर्पण किंवा पिंडदान इत्यादी करण्याची अपेक्षा करतात, कारण ते ह्या कृतीने संतुष्ट होतात. तृप्त झाल्यावर मुलांना आशीर्वाद देऊन ते आपल्या जगात परत जातात. परंतु असे अनेक नियम आहेत जे पितृपक्षात पाळणे आवश्यक आहेत. चला तर मग जाणून घेऊया पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये. ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षात पितरांचे स्मरण केले पाहिजे. जर तुम्ही तुमच्या पूर्वजांना तर्पण अर्पण कराल तर ब्रह्मचार्याचे नियमांचे पालन करा. तर्पण करताना काळे तीळ, फुले, दूध, कुश पाण्यात मिसळून पितरांना तर्पण अर्पण करावे. कुशचा वापर केल्याने पितर लवकर तृप्त होतात असे मानले जाते. पितृपक्षात दररोज स्नान केल्यानंतर लगेच पितरांना जल अर्पण करावे. ह्यामुळे त्यांचे आत्मे लवकरच तृप्त आणि धन्य होतात. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या दिवशी पितरांसाठी अन्न ठेवावे. ते अन्न गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना द्यावे. हिंदू धर्मात असे मानले जाते की त्यांच्याद्वारे हे अन्न पितरांपर्यंत पोहोचतात. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षामध्ये लसूण, कांदा, मांस, मद्य इत्यादींचे सेवन करू नये. ह्यामुळे पितरांना राग येतो. तसेच पितृपक्षाच्या काळात आपल्या घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नका. यामुळे पितरांना राग येतो आणि पितृदोष होऊ शकतो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य करायचे नसते. जसे की साखरपुडा, लग्न, नामकरण सोहळा असे कार्य पितृपक्षात करणे वर्ज्य मानले गेले आहेत. अशी मान्यता आहे की पितृपक्षात शुभ कार्य केल्याने त्याचे चांगले फळ मिळत नाही. श्राद्धाचं जेवण बनविण्याचे काही नियम. श्राद्धाचं जेवण बनवताना कांदा, लसणाचा वापर करू नये. नेहमी सात्विक जेवण बनवावं. जेवण बनवताना राग असू नये किंवा अश्रू गाळू नये. अन्नाला चुकूनही पाय लागू देऊ नये आणि खोटंही बोलू नये. श्राद्धाचं जेवण बनवताना तोंड पूर्वेकडे असावं. दक्षिणेकडे चुकूनही तोंड करू नये. ते अशुभ मानलं जातं. चप्पल घालून श्राद्धाचं जेवण बनवू नये. श्राद्धाच्या वेळी ब्राह्मणांना जेवण वाढताना मौन बाळगावं. श्राद्धाचं जेवण चांदी किंवा तांब्याच्या भांड्यात वाढावं. मातीच्या भांड्याचा चुकूनही वापर करू नये. आपल्या पूर्वजांच्या आवडीचं जेवण बनवा आणि त्यांचं स्मरण करा. आवडीचं जेवण बनवल्यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मण, गरजवंत आणि गरिबांना जेवण देताना गाय, कुत्रा, कावळा आणि मुंग्यांसाठीही जेवण बाजूला काढून ठेवावं. श्राद्धाच्या जेवणाचं कौतुकही करू नका आणि नावही ठेवू नका. हे जेवण प्रसाद समजून घ्यावे. जेवण करताना मौन राहावं. श्राद्धाचं उष्ट अन्न कोणालाही देऊ नये. अशानं पितरांना जेवणाचा लाभ पोहोचत नाही. श्राद्धाचं जेवण जेवताना ब्राह्मणाचं तोंड दक्षिण दिशेला असावं. जेवणासाठी ब्राह्मणांना आदरपूर्वक आमंत्रण द्या आणि त्यांचं यथोचित स्वागत करून त्यांना जेवायला द्या. पितरांचं श्राद्ध दुपारच्या वेळेस घातलं पाहिजे. त्यामुळे ब्राह्मणांना देखील दुपारच्या वेळेस जेवायला बोलवा. संध्याकाळी किंवा रात्री बोलू नका. श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांनी जेवण घेतल्याशिवाय तुम्ही जेवण करू नका. ब्राह्मणांना जेवण दिल्यानंतर आपल्या इच्छेनुसार त्यांना दान दक्षिणा द्यावी. पितृपक्षात काय करावे? सर्वप्रथम पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे लागते. पितृपक्षाच्या दिवसात पितरांसाठी जे काही अन्न ठेवले असेल ते नंतर गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना खाऊ घाला. त्यांच्याद्वारे हे अन्न पितरांपर्यंत पोहोचते अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे.
पितृपक्षामध्ये दररोज स्नान केल्यानंतर लगेच पितरांना जल अर्पण करावे. ह्यामुळे त्यांच्या आत्म्याला लवकर समाधान मिळते आणि आशीर्वाद मिळतो. पितृपक्षात जर तुम्ही तुमच्या पूर्वजांना तर्पण, पिंडदान वगैरे अर्पण केले तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचर्याचे नियमांचे पालन करावे लागेल. पितृपक्षात काय करू नये? पितृपक्षाच्या दिवसात लसूण, कांदा, मांस, मद्य इत्यादींचे सेवन करू नये. तसेच या दिवसात तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमानही करू नयेत. कोणतेही धार्मिक व शुभ कार्य जसे की मुंडन, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी कार्य करू नका. पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ आहेत. पितृपक्षात काही लोक नवीन कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे देखील अशुभ मानतात. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.